आज संडे आहे तर आज काहीतरी स्पेशल बनवते. स्पेशल म्हणजे यखनी पुलाव बनवते. तर बघू आज कसं होते. मी फर्स्ट टाइम बनवते तर लेट्स ट्राय. तुम्ही पण माझ्याबरोबर सगळे ट्राय करा, बघा कसं होतंय ते. आता फर्स्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला एक पोटली बनवायची आहे कपड्याची आणि त्याच्यामध्ये काही गरम मसाले टाकायचे. तर हे आहे तमालपत्र, दालचिनी, मसाला वेलचीचे 2 तुकडे आहेत आणि स्टार फूल आहे आणि हे जावेत्रीचे तुकडे घेतलेले आहेत. ते सगळे जावेत्रीचे तुकडे. त्याच्यामध्ये हिरवी वेलची आहे एक 5-6 आहेत, काळं मिरी आहे एक 10-12 आहेत काळं मिरी. हे 1.5 चमचा बडीशेप घेतली आणि 1.5 चमचा धणे घेतलेले. बस एवढंच घेतलेलं आहे, बाकी काही नाही आहे ह्याच्यामध्ये. आणि आता याची आपण अशी एक पोटली बांधली. पोटली कशासाठी? ते आता चिकनचं आपण एक सूप स्टाईल एक बनवणार आहे. तर म्हणजे चिकन बॉईल करणार आहे. हां, चिकन आणि हे मसाले त्याच्यामध्ये मग हे होतील. हां, त्याच्यामध्ये टाकायचे. ही पोटली त्याच्यामध्ये टाकायची म्हणजे ते आपल्याला चिकन पुढे जाऊन वेगळं काढायचंय आणि त्याचा रस वेगळा काढायचा आहे, म्हणजे ज्यूस वेगळा काढायचा. जे सूप तयार होईल ते सगळं वेगळं काढायचं. त्याच्यासाठी हे सगळं वेगळं बांधून टाकायचं म्हणजे गाळायला त्रास होत नाही. पाण्यामध्ये हे आपण लसूण टाकायचे आणि हा एक असा कांदा कापलेला आहे, मधून असे काप पाडतो ना आपण तसं हे केलेलं आहे. एक अख्खा कांदा आणि मिरची एवढंच टाकायचं फक्त पाण्यामध्ये. हां, आणि हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे चिकन जवळपास 1 किलो आहे, 1.5 किलोच्या आसपास. हां, नाही 1 किलो कमी केलं ना, कमी केलं. अच्छा. हां, तर हे 1 किलोच्या आसपास आहे. तर हे स्वच्छ मीठ लावून धुतलेलं आहे व्यवस्थित आणि छान अगदी 3-4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता पुढे बघूया. चिकनचे पीसेस आहेत ते आपण टोपामध्ये ठेवू. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नुसते लेग पीस पण घेऊ शकता किंवा पूर्ण चिकन पण घेऊ शकता, पण ते कलेजी, पेठा वगैरे ते नाही घ्यायचं. त्याच्याने म्हणजे पुलावचं सगळं टेस्ट बदलते. ही पोटली आहे ना ती पण ठेवूया. प्लस हे लसूण, मिरची आणि हा कांदा. ओके. आणि ह्याच्यामध्ये 1 किलो आहे ना, तर ह्याच्यामध्ये 1.5 लिटर पाणी टाकूया आपण. कारण हेच पाणी आपण मग पुढे जाऊन पुलावला वापरणार आहे. आणि मीठ थोडं नॉर्मलपेक्षा जरा जास्ती टाकायचं, कारण चिकनला कम्प्लीट लागलं पाहिजे. आणि पाणी जे असते तर ते थोडंसं सॉल्टी लागायला पाहिजे. अगदी बिर्याणी करतो आपण तेव्हा ते एकदम सी वॉटरसारखं सॉल्टी लागतं तसं नाही घ्यायचं, पण त्याच्यापेक्षा कमी घ्यायचं. तर मी आता ह्याच्यामध्ये हा 1, 2 एवढं टाकते आधी, मग टेस्ट अकॉर्डिंगली आपण बघू शकतो. चालू केलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे आणि आता झाकण ठेवून त्याला शिजून देते. किती वेळ? एक म्हणजे अर्ध्या तासात ते होतं, पण आपण त्याला बॉईल आलं, ह्या पाण्याला बॉईल आलं की आपण गॅस मीडियम स्लो करायचं. स्लो टू मीडियम करायचं आणि अर्धा तास तरी शिजून द्यायचं. ते स्लो टू मीडियम गॅसवरती अर्धा तास होऊन द्यायचं. आता ते शिजू दे. बस फुगेल ना, फुगेल ना. हा कुठचा तांदूळ आहे? हा बासमती आहे, बिर्याणी राईस.
बिर्याणी बासमती राईस. हां तो आहे. तर आता तो 1 किलो घेतला आहे मी, कारण 1 किलो चिकन आहे, तर 1 किलो चिकन आहे तर 1 किलो राईस घ्यायचा. ओके आता तो मी धुते आणि ते चिकनचं होईपर्यंत भिसेल. ओके आता हा राईस आहे ना मी धुवून घेतलाय चांगला ओके आणि आता तो भिजत ठेवलेला आहे. ओके. हां आता म्हणजे चिकन शिजसपर्यंत हे होणार. शिजेपर्यंत भिजेल. आता ओके. मी आलं लसूण वगैरे सगळं करून घेते फ्रेश. आणि 1 मिनिट थांब. हे आणि एक टाकायला विसरले मी. आपल्याला जर तिखट हे पुलाव पाहिजे असेल चिकनचा, तर ते त्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची टाकायची आपण बनवताना, आणि मग ती काढून टाकायची, बाजूला काढून टाकायची. आपण हे मसाले सगळे काढून टाकणार आहे. चिकन मध्ये मुरण्यासाठी. बघालच तुम्ही चिकन मध्ये मुरण्यासाठी ना. हां हे ओके. आता हे आलं लसूण मी फ्रेश करून घेते, त्याची टेस्ट वेगळी असते. तर हे अर्धा तास झालेलं आहे. अर्धा तास ठेवायचं असेल. हां अर्धा तास त्याला शिजवायचं साधारण म्हणजे. हां. ओके. याच्यात तुम्ही हळद पण टाकू शकता, मी नाही टाकलेली, मला व्हाईट बनवायचं आहे. ओके. ओके आता मी गॅस बंद करते. ते असे काढून ठेवायचे आपण. आणि हे पाणी हे सगळं भाताला वापरायचं आता. अच्छा, ते मसाले वगैरे गाळल्यानंतर का? हां सगळे गाळून ठेवायचे मसाले. म्हणजे चिकन स्टॉक इन शॉर्ट. येस चिकन स्टॉक. इट यूज इन बिर्याणी. चांगलं शिजलंय ना. चांगलं शिजवून घेते. ना हे मसाले, परत कांदा, हे सगळं ह्याच्यामध्ये घ्यायचं आणि ते मस्त प्रेस करायचं, म्हणजे ते सगळं ज्यूस त्याचा काढून घ्यायचं. असं सगळं असंच नुसतं हे नाही करायचं. चिकन हे असं चांगलं प्रेस करून म्हणजे सगळे स्क्वीज करून घ्यायचं. आता तूप घेते मी. तुपावरची बिर्याणी पुलाव. हां आपण बिर्याणीला पण वापरतो. तर ते काय काय तयारी केलेली आहे. हे जरा चिकन आहे ना त्याच्यामध्ये जरा फ्राय करून टाकलं नाही. होतंय. फ्राय करून झालं. फ्राय केलं मस्त. स्मेल चांगला येतो, एकदम मस्त सुगंध येतो. ते सगळं ते मसाल्यामध्ये हे केलं ना, शिजवलं त्याच्यामुळे आतपर्यंत मसाला तर मुरला असेल ना ते सगळे मसाले वगैरे. आणि आता तळल्यानंतर अजून तर म्हणजे अजून स्मेल एकदम छान येतो इथं.
आता हे भात फोडणीला घालताना तेव्हा त्याच्यामध्ये तुपावरती काळं मिरी, हे 2-3 लवंग आहे, ही वेलची आहे, स्टार फूल आहे, परत एक वेलची, काळी मसाला वेलची आहे, शहाजिरं आहे आणि हे साधं जिरं आहे आणि हिरवी मिरची आहे. आणि हा तळलेला बरिस्ता ऑलरेडी माझ्याकडे असतो, कांदा तळलेला. हां, तो फ्रीजमध्ये मी ठेवून देते तळून. आणि हे दही आहे आणि हे आपलं तांदूळ भिजत घातलेले होते ते तांदूळ आहे. ओके. आता हे बटाटे, कच्चे बटाटे आहेत, ते फक्त तेलावरती मी परतून घेतलेले आहेत, चांगले असे ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेले. आणि हे चिकन मस्त तुपावरती मस्त फ्राय करून घेतलेले आहे, साजूक तुपामध्ये. आता फोडणी घालते. आता पहिले काय, हे सगळं मसाले आता ह्यात सगळा मसाला टाकते मी. त्याच्यावरती थोडा बरिस्ता टाकते. फ्राय झालेलं आहे त्याच्यामुळे मी काय फ्राय नाही करत तसं. आता टमाटा टाकते. हे आलं लसूण टाकायला विसरली ना. हे आता सगळं एकत्र परतून घ्यायचं, चांगलं शिजवून घ्यायचं. ओके. म्हणजे आलं लसूणचा वास जायला पाहिजे. थोडंसं मीठ टाकते. मीठ, हां, थोडंसं मीठ टाकते मसाल्यांमध्ये. आता ह्याच्यामध्ये दही टाकायचं आहे आपल्याला. हे 1 वाटी दही आहे. ओके. तेवढं टाकायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं. असं आलं लसूणचा वास यायला नाही पाहिजे. हे चांगलं परतून त्याचा वास गेला पाहिजे. आणि मग दही टाकायचं. तुम्हाला तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तिखट आणि हळद पण टाकू शकता, पण तो मग लाल पुलाव कलर चेंज होईल. कलर चेंज होईल. आता काय, आता हे चिकन आणि बटाटे जे आपण फ्राय करून घेतलेले ना, ते सगळं टाकतो. ओके. पुन्हा परतायचं काय ते, व्यवस्थित मिक्स करायचं. हे आता थोडंसं वाफवून द्यायचं. आता हे ब्ल्यू, हे याचं ऑरेंज कलर घेतलाय मी, जिलेबी. अच्छा, बिर्याणीमध्ये टाकायला कलर काय? कलरफुल बिर्याणी. थोडासा कलरफुल करते मी. अच्छा, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते कलर्स घेऊ शकतो आपण. पाहिजे ते कलर्स. पण मोस्टली हे घेतात ना, येल्लो आणि हे घेतात ना, ऑरेंज येल्लो. आता त्याच्यामध्ये आता काय, आता याच्यामध्ये आपण केवढा वॉटर टाकतोय कलरमध्ये.
म्हणजे दोन्ही एकसाथ टाकलं जाईल. ह्याच्यात पण मी केवढा वॉटर घेते आणि त्याच्यामध्ये थोडासा ग्रीन कलर टाकते. ओके. बस लाईट कलरफुल. ओके. तेवढं जेव्हा म्हणजे हे पण आहे ना एसेन्स. हां तसं. ओके. शिजलं. त्याच्यात तांदूळ टाकायचे. भातातलं पाणी काढून टाकायचं. ओके. म्हणजे तांदळात. ओके. आणि तांदूळ टाकायचं. हे म्हणून मी आधी काढलं नाही. या स्ट्रेनरने मी गाळून घेते तुमच्यासोबत. ओके. काढून घेतलंय. आता काय हे चिकन स्टॉक जे आहे ना आपलं, आपण काढून ठेवलेलं पाणी मसाल्याचं सगळं टाकायचं. सगळं नाही, भात बुडे तेवढंच. ओके. तांदूळ बुडे एवढंच. मग लागलं की आपल्याला ॲड करता येतं, टाकता येतं. ओके. आणि मग जेव्हा पाणी सोक होईल ना सगळं, तेव्हा आपण तवा ठेवायचा खाली आणि त्याच्यानंतर मग हे बरिस्ता जे उरलेलं आहे ना तो त्याच्यावरनं टाकायचा आणि कलर टाकायचा. गार्निशिंग. गार्निशिंग टाकायचं. आता हे आपण पाणी वगैरे सगळं टाकून म्हणजे सूप वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. आता म्हणजे चिकन सगळं बटाटा सगळं झालेलं आहे. मीठ चेक केलं तर मीठ पण व्यवस्थित आहे. मीठ जर कमी वाटलं तर टाकत वरून आपण ऍड करू. आणि आता झाकून ठेवायचं आणि त्याला चांगला बॉईल येऊन द्यायचं. किती वेळ साधारण? एक 10 मिनिटामध्ये होतं. 15 मिनिटं. ओके. So let's come back to check the pulao. ओके. ओपन करून बघूया. छान आहे. सुगंध मस्त आहे एकदम. स्मेल आणि हे पण मस्त हे झाले ना एकदम. तांदूळ पण म्हणजे छान फुललाय. आता काय हे? आता हे बरिस्ता टाकते. तळलेला कांदा. ओके. कांदा. आपण केवढा वॉटर मध्ये मिक्स केलेलं ना. ओके. ते टाकूया. कलर. ओके. कलरफुल बिर्याणी. सुंदर. छान आहे एकदम. तर आता पुलाव कुठचं? यखनी पुलाव. यखनी ना. ओके.
ऑलमोस्ट म्हणजे रेडी झालं आहे ना आता. हो ऑलमोस्ट रेडी झाला. तर दम वरती ठेवूया. ओके. दम म्हणजे हे ठेवायचं. खाली तवा ठेवायचा ओके आणि वरतून झाकण टाईट लावायचं. ओके. छान एकदम हे झालं एकदम. आणि आपले छोटे पाहुणे पण आहे तिकडे वाट बघतात. ओके. हे टाकायचे काय काय कापड अच्छा टाकायचं. आपण दमसाठी तवा ठेवलेला आहे फुल फ्लेमवरती. हा आपला आता पुलाव हे रेडी झाला आहे. आणि हे कापड कापड टाकते. आपण ठेवतोय म्हणजे वाफ आतल्या आत राहील ना, हो बाहेर नाही होणार. नाही पाच एक्स्ट्रा पाणी सक सक करून ओके त्याच्यासाठी हे कॉटन क्लोथ आहे. आणि याच्यावरती थोडंसं वेट आपण ठेवू शकतो. येस ओके म्हणजे स्टीम पास नाही होणार. आणि फायनली फायनल स्टेजवरती आता 10 to 15 मिनिट्स लास्ट ना. 10 minutes max. Okay. Then we are done with the yakni pulao. Great. Done? हो done. Okay, come on. उघड. स्मेल तर मस्त येतो एकदम सुंदर एकदम. सगळं एकदम घरामध्ये फुल. वाव सुंदर एकदम. काय सुगंध आला एकदम फ्रेश एकदम सुंदर. हे घे प्लेट. अभिषेक झाकून ठेव जरा. सुंदर मस्त एकदम सुगंध सॉलिड आहे एकदम टेस्टी. हो मग अरे घरभर पसरला आहे स्मेल. हो मस्त छान. मिक्स कर. ये अभिषेक कसं झालं ते सांग. ओके अभिषेक टेस्ट कशी झाली सांग. सुंदर आवडलं ना. कसं आहे स्पायसी आहे. स्पायसी नाही आहे बट बरोबर आहे तिखट वगैरे सगळं मस्त आहे. छान झाली मस्त झाली आहे. खरंच सगळ्यांनी ट्राय करा. खूप सुंदर झालेली आहे आणि इझी आहे ना मेकिंग. आणि इझी आहे. एकदा हातात बसली ना आपल्या रेसिपी की एकदम इझी पण ना. बरं कसं वाटलं यखनी बिर्याणी माझ्या डायरेक्शनच्या अंडर केलेले ते. तू केलीस. मी डायरेक्शन दिलं ना तुला. मॉरल सपोर्ट बरं चांगली चांगली झाली ना एकदम मस्त मस्त झाली ना. ओके